कल्याण भिवंडी रोडची. मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल. रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. भास असू शकतो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. काहीतरी गडबड आहे. मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला आमच्या गावी आदिवासी कल्चरचं एक लग्न होतं. तर माझे जे कझिन्स आहेत ते आणि त्याच्याबरोबर माझा आत्याचा मुलगा हा एकट्यानं मागे मागे राहून चालवत होता. तो स्पष्ट उत्तर देत नव्हता. तो घुमून फिरून उत्तर द्यायचं. काहीतरी गडबड वाटते. काकांनी त्याला अगरबत्तीचे चटके दिले तर तो नॉर्मल असं झटकत होता आणि अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर ओय 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 करून ओरडत होता. नंतर सगळ्यांनी बघितलं आवाज कुठून येतोय, आवाज कुठून येतोय. मग बघितलं तर बापरे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्या बरोबर श्रद्धा आली आहे आणि हॅलो हाय. तर श्रद्धाचं पण एक चॅनल आहे. श्रद्धा आणि त्यांचा हजबंड विजय, त्या दोघांचं मिळून एक चॅनल आहे स्कॅरी पंपकिन नावाचं. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी, जर तुम्ही हॉरर फॅन असाल तर तुम्ही एकदा ना एकदा तरी त्यांच्या व्हिडिओज बघितलेच असतील, कारण तुमचे जवळपास आता 3 मिलियन सबस्क्रायबर आहेत. होऊन गेले आहेत. सर्वात आधी तू सांग, तू कशी आहेस? मी मस्त, मजेत. तू कसं आहेस? मी पण खूप छान आहे. आणि आपण आज ही अशाच काही गोष्टी घेणार आहोत. स्पेशली ज्या अशा गोष्टी आहेत जे तुझ्याबरोबर घडल्यात, जसं आपण बोललो तुझ्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये वगैरे. तर तू सांग, तू कोणत्या स्टोरीपासून तुला स्टार्ट करायचंय? ही गोष्ट माझ्या नवऱ्याबरोबर घडलेली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याला एका रिक्षावाल्याने सांगितली होती. बरं. तर विजयचा जॉब होता, 3 to 12 त्याची शिफ्ट होती. भांडूपला आय थिंक ऑफिस होता आणि आम्ही तेव्हा डोंबिवलीला राहायचो. तर भांडूपवरून 12 वाजता वगैरे निघाल्यानंतर हा जवळपास 1 वाजता वगैरे डोंबिवलीला यायचा आणि एवढा लेट आम्ही लोढात राहायचो. आय थिंक तुला माहीत नसेल पण डोंबिवलीपासून बरंच दूर येते. तुला शेअरिंग ऑटोने पण अर्धा तास लागतो. बरं, एवढं लांब? हां, आणि शेअरिंग ऑटोच एक ऑप्शन असतं, कारण डायरेक्ट ऑटो तर ते खूपच महाग आणि येईल की नाही ते माहीत पण नसतं. तर मग हा उतरला स्टेशनवरती, आपल्या रिक्षाच्या लाईनमध्ये आला आणि मग ऑटो तिकडे होती उभी. हा बसला. मग ह्याच्याबरोबर रिक्षावाला थांबला होता की अजून गाडी भरेल वगैरे. अजून 2 लोक आले, मग गाडी रिक्षा भरली. तसं मग रिक्षावाल्याने गाडी काढली. तर आमचं घर येईपर्यंत बाकीचे 2 पॅसेंजर आहेत ना, ते पटापट उतरून गेले. मग रिक्षावाला बडबड करायला लागलं, गप्पा मारायला लागला विजयबरोबर, असं तसं, तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे, असं तसं. तर विजयला त्याने 1-2 वेळा पाहिलं होतं बहुतेक. तर मग बोलला, नाही माझी शिफ्टच अशी आहे 3 ते 12ची. मग त्यानंतर मग मी आता घरी चाललो. मग रिक्षावाला बोलला की अच्छा. मग तो बोलतो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तो बोलला, काय? कल्याण भिवंडी रोडची. विजय बोलला, नाही, काय आहे मला सांगा. मग तो सांगायला लागला. तो म्हणतो की आज जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. अदरवाईज मी बराच मोठा ब्रेक घेतलेला. तर हा बोलला, का? काय झालं होतं? तो बोलला की तुम्ही ऐकलं नाही आहे का कल्याण भिवंडी रोडवरचा तो किस्सा? हा बोलला, नाही. मग तो सांगायला लागला. तो बोलला, नेहमीप्रमाणे मला नाईट शिफ्ट चांगलं वाटतं, म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझं एक भाडं लागलं होतं कल्याणचं. ते भाडं घेतलं मी. कल्याणला ते भाडं सोडलं आणि मी विचार केला, जाऊ दे आता मी घरीच जातो. आणि मग कल्याणवरून मी भिवंडी रोडने, जो हायवे आहे कल्याण भिवंडी हायवे, त्या रोडने मी घरी जायला निघालो. मी निघाल्यानंतर मी मी गाडी चालवत चाललो होतो आणि अचानक रस्त्यामध्ये जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल. रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. बरं. तर तो बोलतो की मला तर ती थोडी ऑड वाटली की एवढ्या रात्री 2:30-2:45च्या दरम्यान ही एकटी बाई रस्त्यावर काय करेल, किंवा कदाचित माझा हा वहम पण असेल, भास असेल. हिंदी क्रिएटर असल्यामुळे थोडंसं मराठीची गडबड होते. हा माझा
भास असू शकतो. तो म्हणतो म्हणून मी तिला इग्नोर केलं आणि सरळ गाडी रिक्षा पुढे चालवत राहिलो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. तो बोलतो जेव्हा ती मला पुन्हा दुसऱ्यांदा दिसली तेव्हा मी अलर्ट झालो आणि घाबरलो पण, की आता काहीतरी गडबड आहे आणि मला लवकरात लवकर हा रस्ता पार करावा लागेल. त्यानंतर तो बोलतो की मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो. मी रिक्षा पळवतोय. मग पुन्हा थोडा अंतरावर ती दिसेनाशी झाली. थोडं अंतर गेल्यानंतर आणि ती तिसऱ्यांदा पुन्हा मला दिसली. तो बोलला की आता माझी लेजिट फाटली, की आता मी अडकलो की काय चकव्यामध्ये. तो बोलतो पुन्हा मी देवाचं नाव घेतलं आणि रिक्षा मला जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढ्या जोरात मी पळवायला लागलो. काही अंतर गेल्यानंतर मी साईड मिररमध्ये बघितलं तर ती बाई आता मला नव्हती दिसत. बरं, आता ती नव्हती दिसत. हां, ती दिसत नव्हती आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला काहीतरी असल्याचं भास वाटत होता. मी वळून बघितलं उजव्या बाजूला तर रिक्षाच्या स्पीडला ती बाई धावत होती त्याच रोडवर जोर. त्याच रोडवर. तो बोलतो मी आजूबाजूला काहीच बघितलं नाही आणि जी रिक्षा पळवली देवाचं नाव घेऊन ते सरळ मी घरी गेलो आणि जे मी झोपलो आणि बेशुद्ध पडलो तो म्हणतो मला 2 दिवसांनी शुद्ध आली. बापरे. हो. मग तो म्हणतो की नंतर मग मी जवळपास 6-1 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर आता मी पुन्हा आलोय नाईट शिफ्टवर. आपण बोलतो पण हे जे रिक्षावाले असतात, स्पेशली ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा हे लोक जे रात्रीचं काम करतात त्यांना असे बरेच अनुभव येत असतात. खूप 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 आपण जे ट्रेनमध्ये लेट नाईट जे ट्रॅव्हल करतात त्यांनाही खूप खूप आणि मोस्टली लेट नाईटच अशा शक्ती जास्त जागृत होतात. लेट नाईट लोकांना भासही होतात, ज्यांच्या मनाचे खेळ बोलतो ना आपण की किंवा खरोखरी तिथे असतं. ऍक्च्युली डे मध्ये पण असतात. हा, पण कसं आहे की त्या उजेडामुळे आणि एवढ्या आवाजांमध्ये गर्दीमुळे ते आपण ऑब्झर्व नाही करत. तेव्हा त्यांची एक वेळ असते असं मी ऐकलं. आणि ते एक असं म्हणतात की ऑरा पण असतो, ते सगळ्यांना दिसत नाही आणि सगळ्यांना कळतही नाही. ते आपल्यात बोलतात ना देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, तर त्यांच्यात काय कोणाला दिसतं कोणाला ते माहिती नाही, पण असं बोललं जातं. म्हणजे त्या रात्री विजय बरोबर एक पॉडकास्टच झाला ऑटो ड्रायव्हर बरोबर. भयानक भयानक. नंतर घरी येऊन विजयने मला पॉडकास्ट सांगितला तो. हा मी 2-3 दिवस तर तो आल्याशिवाय झोपतच नव्हती. कसं झोपणार. टेरिबल. बेसिकली पहिलं तर बघ फ्रँकली माझा भूतावर वगैरे काही विश्वास नव्हताच. अच्छा. ठीक आहे. आणि जेव्हा आम्ही चॅनल चालू केलं ना तेव्हा मला स्वतःला ह्या चॅनलमध्ये काम करणं फार डिफिकल्ट जात होतं. कारण हॉरर माझ्यासाठी खरंच हॉररच होतं ते. म्हणजे फार भीती वाटायची मला. भूताची नाही पण हॉरर स्क्रिप्ट आहे, व्हिडिओज बनतो आम्ही, बरेच लेटपर्यंत काम करायचो तर फार 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 भीती वाटायची. आणि रिसेंटली आम्ही फेस रिव्हील केल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण पॉडकास्ट स्टार्ट केला पाहिजे. आणि मग जेव्हा पॉडकास्ट स्टार्ट केला तेव्हा मग लोकांना भेटत गेले आणि लोक अशा एक एक घटना सांगत गेल्या. तेव्हा मग थोडं कुठेतरी वाटतं की अरे सांगतायत तर त्याच्यात कुठेतरी तथ्य असेल. हे खरंच आहे का, हो, हा प्रश्न येतो. हे माझ्याच जे इनलॉज आहेत ना त्यांच्याबरोबर घडलेलं आहे. आणि ते असं आहे की जळगाव साईडला आमचे मला वाटतं माझे इनलॉजचे कोणीतरी रिलेटिव्ह, एक्झॅक्टली मी तुला सांगू शकत नाही गाव वगैरे गावाचं वगैरे नाव. तर आणि फार जुनी गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा लाईटही नव्हती अशी ती गोष्ट आहे. तर बेसिकली हा कॉन्सेप्ट असा आहे की जिन, तू ऐकलं असेल ना जिन. हो, जिनबद्दल ऐकलंय. हो. तर बेसिकली येस, जिन हे आपल्याला अरेबिक स्क्रिप्चर्समध्ये बऱ्याच ठिकाणी मिळेल त्याचा उल्लेख. तर जिन ह्या पृथ्वी तलावावरती नव्हतेच, त्यांना बोलवलं गेले साधना करून. ओके. हो. तर ते एक साधना करतात
जसे जुन्या काळामध्ये राजा होते तर ते लोक ह्याचा भूत पिशाच आणि तंत्राचा आपल्याला अथर्ववेदमध्ये सुद्धा उल्लेख आहे. सो हे खूप जुनी गोष्ट आहे आणि लोकांनी जिनला साधना करून इकडे बोलवलंय की त्यांची इच्छा पूर्ण करायला. जसं आपण तो पिक्चर बघितला होता ना अल्लादीनचा, त्याच्यात सुद्धा जिन आहे बघ. बरोबर. तर तो आपली इच्छा पूर्ण करतो. बेसिकली हा सेम कॉन्सेप्ट आहे की जिनला बोलवलं गेलं दुसऱ्या काय म्हणू शकतो आपण, जगातून किंवा विश्वातून म्हणू शकतो इथे. आणि इथे त्यांना म्हणतात की त्यांच्या इकडे इफ्रीत म्हणजे त्यांची जी फिमेल पार्टनर असते ना ती तिकडे नाहीये. त्यांच्या इच्छा आकांक्षा तिकडे पूर्ण होत नाही ज्या आपण फिमेल्स बरोबर ओके. त्यांचं लग्न होत नाही किंवा लग्न तर मला वाटत नाही त्यांच्याकडे काही कॉन्सेप्ट असेल. त्याची जी फिमेल पार्टनर असते, फिमेल पार्टनर स्त्री तिकडे नाहीये. ते फक्त मेल तिकडे आहेत. त्याच्यामुळे मग ते इकडे येतात आणि त्यांना असं बोललं जातं की तुम्ही इकडे या, आवाहन करून बोलवतात. जी काही त्यांचं प्रोसेस आहे, रिच्युअल आहे ते करून. आणि त्यानंतर इकडे त्यांना असं बोलवलं जातं की तुम्हाला इकडे इफ्रीत मिळेल तुमची. मग ते इकडे बोलवतात तर खरं लोक, पण ते पाठवू शकत नाहीत एकदा इकडे आल्यानंतर. ते कायमचे इकडेच राहतात. हो. आणि बेसिकली जिनला गजऱ्याचा सुगंध, अत्तरचा सुगंध, सुंदर फिमेल हे खूप अट्रॅक्ट करतं. स्पेशली नवविवाहित स्त्री हळदीच्या अंगाची. तर बेसिकली ही स्टोरी तिथूनच स्टार्ट होते. संजय आणि त्याची बायको सारिका. तर संजय आणि सारिकाचं लग्न झालं. एका गावातून दुसऱ्या गावात जायला बैलगाडीच होती आणि वरून तू जर सकाळी निघतोय तर मोस्टली रात्र संध्याकाळ वगैरे व्हायचीच. तर तसं संजय आणि सारिकाचं लग्न झालं आणि ती सासरी चालली होती सारिका. निघाल्यानंतर बरंच अंतर पार केल्यानंतर तिला वॉशरूमला आली. तर तिची सासू म्हणाली की थोडा धीर धर, आता लवकरच आपण पोचणार आहोत घरी. तर ती म्हटली नाही, म्हणून मी खूप वेळापासून थांबलेली आहे. ते लोक जंगलाच्या साईडला कुठेतरी झाडं वगैरे भरपूर होते, तर तिकडे त्यांनी गाडी थांबवली. सारिकाला वॉशरूमला जायचं होतं म्हणून. सारिका उतरली. ती सासू तिची सोबत होती, कारण आपल्याकडे असं आहे ना की हळदीच्या अंगाने कुठे जायचं नाही, कोण ना कोणतरी सोबत लागतो. हो. तर सासू थोडं मागे उभी राहिली आणि तिला बोलली की तू पुढे जाऊ नये, तू आवरून ये तुझं. एक 5-1 मिनिटांनी ती आली पुन्हा. आणि आल्यानंतर गाडीत बसल्यानंतरच ती एकदम शांत झाली. आणि सारिकाचा मूळ स्वभाव हा एकदम चंचल असा टाईपचा होता, पण ती एकदम शांत झाली. तर ह्यांना वाटलं की काय माहिती अचानक तिला मे बी घरची आठवण येत असेल, कारण आत्ताच लग्न झाले, सासरी चालली आहे, दुखी आहे की काय वगैरे, म्हणून त्यांनी काय एवढं लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर हे जेव्हा घरी गेले तेव्हा पहिलं तर ती घरात जायला तयारच नव्हती. अच्छा. हो. ती खूप नाटकं करत होती, मला चक्कर येऊन पडत होती, असं बरंच काय काय करत होती की जेणेकरून ती घरात जाणं टाळू शकेल. त्याच्यानंतर मग तिची सासू म्हणाली एक काम करूया आपण गावदेवीच्या देवळात घेऊन जाऊ हिला. तर बेसिकली जे देऊळ असतं ते आधीच बंद होतं संध्याकाळी सूर्यास्तानंतर, बरोबर. त्याच्यानंतर थोडीशी बाहेर जागा असते, तिकडे त्या नवरा नवरीला बसवलं आणि रात्री मला वाटतं 12-12:30 नंतर त्यांना मग ती वरात निघाली आणि मग घेऊन गेले घरात. आधी तर ती जायला तयारच नव्हती. मग बरेच प्रयत्न करून त्या लोकांनी मग ती गेली घरामध्ये. घरात गेल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री हे लोक त्यांच्या रूममध्ये गेले, संजय आणि सारिका. त्याच्यानंतर संजय तिच्याशी प्रेमाने बोलायला वगैरे गेला, तर ती त्याला हडतूड करत होती बेसिकली. तर मग हा बोलला की मे बी स्ट्रेस असेल, म्हणजे घर सोडून आली, दमली असेल, व्हॉट एव्हर इट इज. म्हणून त्याने बोलला ठीक आहे तू झोप, म्हणून मी पण झोपतो असं. मग दुसऱ्या दिवशी संजय उठला तर ही झोपूनच होती खूप लेटपर्यंत. मग ह्याने तिला जबरदस्ती उठवलं की उठ उठ म्हणून असं. मग ती उठली आणि उठल्यानंतर तिचे डोळे एकतर खूप लाल होते आणि खूप अशी टायर्ड दिसत होती, ती खूप थकलेली दिसत होती. मग त्याने सांगितलं की म्हणजे तू फ्रेश वगैरे होऊन घे, मग आपण थोडंसं फिरायला जाऊ वगैरे असं. मग ती बोलली ठीक आहे. मग ती फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर संजयने पण सुट्टीच घेतली होती, जस्ट लग्न झालं होतं म्हणून.
आणि त्याच्यानंतर ते फिरायला निघणार आणि मग तो तिच्याकडे गेला, की किचनमध्ये ती जेवण बनवत होती, तिच्याकडे गेला. जसं की आपण नॉर्मली नवरा जातो मागून पकडतो, प्रेमाने बोलायला वगैरे जातो. तर तो तिला प्रेमाने जवळ गेला तिच्या, पण मग तिने त्याला एवढ्या जोरात ढकललं, की तो जाऊन भिंतीवर आदळून खाली पडला. बापरे, तो एकदम शॉक झाला, की अरे ही अशी एवढी का वागते? हां, अशी का वागते आणि ही अशी बारीक-सारीक सारिका. बारीक-सारीक आहे आणि हिच्यामध्ये एवढं जोर कुठून आला, की हिने मला एवढा जोरात धक्का दिला. मग त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मग ती उत्तरच देत नव्हती. तरी पण मग त्याने बोलला, की मे बी काय माहीत हिचं मूड नसेल किंवा हिला बरं नसेल, असं म्हणून त्याने ते टाळलं. काही दिवस असेच गेले. मग फायनली संजय बोलला, की मी जॉबला जातो म्हणून असं. मग सकाळी उठला, ती पण उठली. तिने त्याला डबा पॅक करून दिला. त्याच्यानंतर तो निघाला. तो गेला डबा घेऊन बाहेर आणि ड्युटीवर जातच होता तो आणि त्याच्या मनात असं आलं, की अरे खूप दिवस झाले मी बाहेर जायचा प्लॅन चालला होता, पण बाहेर काही जाता आलं नाही. तर जाऊ दे मी आज पण कॅन्सलच करतो आणि हिला सारिकाला जरा फिरायला घेऊन जातो मार्केटला वगैरे असं. म्हणून मग तो रिटर्न आला आणि अंगणामध्ये त्याची आई काम करत होती. गावी जसं नॉर्मली पाखरण्याचं वगैरे काम करतात तसं काहीतरी करत असेल. तर मग त्याची आईने जेव्हा बघितलं, की हा समोरून येतोय, पहिलं ती एवढी शॉक झाली बिकॉज हा तर आधी गेला हे तर तिला माहीत होतं. आणि थोड्या वेळापूर्वी ही काहीतरी कामानिमित्त तिच्या रूममध्ये गेली त्याची आई. तर हिने संजयला किचनमध्ये पाहिलं होतं. बरं. हो. आणि ती शॉक झाली, की मग जर किचनमध्ये संजय उभा आहे, तर मग हा कोण आहे? मग ती आधी तर त्याला काहीच बोलली नाही. ती बोलली तिने त्याला वेलकम केलं, की ये म्हणून असं, की तू परत का आलास असं बोलली. तर तो बोलला, की काय नाही सारिकाची पण तब्येत बरी नाही आहे. तर मी विचार केला मी अजून एक दिवस सुट्टी घेतो आणि तिला थोडं मार्केटला पण नेतो आणि थोडं डॉक्टरकडे पण जाऊन येतो आम्ही म्हणून. मग ती बोलली, "चल तू आधी किचनमध्ये चल." मग ते दोघं किचनमध्ये जसे गेले, किचनच्या उंबरठ्यावरच त्यांना असं दृश्य दिसलं, की दोघांच्या पण पायाखालची जमीन सरकली. काय होतं असं? तिकडे ऑलरेडी संजयचा काय म्हणतात त्याला बहिरूपीय तिकडे उभा होता सारिकासोबत. त्याच्यासारखा संजयच. संजयच. आणि हे बघून जेव्हा तो सारिकाला हाक मारली सारिका, तेव्हा लिटरली त्यांनी असं पाहिलं, की तो जो वेषांतर करून आलेला किंवा जे काही होती एंटिटी, ती तिच्या बॉडीमध्ये गेली आणि असं म्हणजे अशी गायब झाली. बापरे. आणि जसंच ती एंटिटी गायब झाली, तिच्या बॉडीमध्ये एंटर केलं, तसं ती सारिका खूप विचित्र अशी हावभाव करायला लागली. खूप तांडव करायला लागली. तांडव नाही म्हणू शकत आपण. म्हणजे खूप aggressive झाली. अग्रेसिव्ह झाली, व्हायलंट झाली, खूप व्हायलन्स करायला लागली. खूप आरडाओरडा करायला लागली, भांडी फेकायला लागली. मग हे दोघांनी बोलले, की हे नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार असा दिसतोय. तर तेव्हा मग त्या लोकांनी तिला गावी जे मांत्रिक असतात ना, त्यांच्याकडे घेऊन गेले. मग त्यांनी मांत्रिकने सांगितलं, की हे काही माझ्याने होणार नाही. तर मग त्यांनी एक मौलवीचा त्यांना रेफरन्स दिला आणि मग ते त्यांच्याकडे घेऊन गेले तिला. मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही घरी जा आणि तिचं एखादं कपडा वगैरे घेऊन या, म्हणजे तिचा ड्रेस वगैरे, जे तिला बिलॉंग करत असेल. मग हे लोकांनी घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं, की तुमच्या सुनेवरती जिनचा साया आहे. म्हणजे जिनने पछाडलंय तिला. आणि जिनचे ह्या क्वालिटीज असतात, की ते कोणतंही रूप घेऊ शकतात आणि मॅनिप्युलेट करतात. इकडे तिकडे तुम्हाला दिसतात. तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या फॅमिली मेंबर्सचं रूप घेतात ते. हाक वगैरे मारतात तुम्हाला. मारतात. तुमच्याशी ते सगळं करतात जे तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्यासोबत करतात. जर का त्याने नवऱ्याचं रूप घेतलं होतं, तर मग तू विचार करू शकतो, की तो तिच्यासोबत
एवढ्या दिवसांपासून नवरा म्हणून राहत होता आणि ती त्याच्याशी तिला नॉर्मल दिसतोय माणूस. समजलं ना तुला? तिला तिला वाटतं तिचा नवराच आहे, संजयच आहे. संजयच आहे आणि ती नवरा म्हणून त्याच्याशी बिहेव करते आणि तो ॲक्च्युली नवरा नाहीच, तो दुसरा जिन आहे. मग त्या मौलवीने ते कब्रिस्तानमध्ये काही त्यांच्या ज्या रिच्युअल्स क्रिया वगैरे असतात त्या करून मग तिचं ते जिनचा तिच्यावरून प्रभाव काढून टाकला. आणि त्याला किती वेळ लागला, कसं? ते मला वाटतं त्यांचं काही लग्न झाल्याच्याच दिवशी तिला पछाडलं होतं, तर ते बहुतेक 12-13 दिवस ती त्याच्यामध्ये सफर करत होती. बापरे. ॲक्च्युली सफर पण नाही म्हणू शकणार, कारण ती नॉर्मल होती त्याच्याबरोबर ना, जीन बरोबर. जीन तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन तिच्याशी तसाच वागत होता. आणि मी ऐकलंय जिन खूप डिफिकल्ट पण असतं, म्हणजे खूप कठीण असतं त्यांना काढणं. खूप कठीण. आणि ते मोस्टली मुली, फिमेल्स यांनाच अट्रॅक्ट होतात, म्हणजे हेच पाहिजे असतात त्यांना. आता म्हणजे जिनचा विषय निघालाय म्हणून मला एक गोष्ट आठवते. आता मला माहिती नाही की किती खरी आहेत ह्या गोष्टी आहेत किंवा असं रिअलमध्ये आहे की नाही, पण माझं जे गाव आहे ना, तर आमच्या गावात आहे ना, नेहमी असं म्हणतात की एक आंब्याचं झाड आहे आणि तिथे खाली असं म्हणजे एक रुमर्स असतात ना, एक अफवा असते की इथे जिन आहे किंवा इथे जाऊ नये असं तसं. तर ते लहानपणापासून आम्ही ऐकायचो. माझं कोण भावंड वगैरे बोलायचे आणि आम्हाला ठीक आहे, असं दुपारचं तिकडे जाऊ नका आणि रात्रीचं तिकडे जाऊ नका. तर आम्हाला वाटायचं की असंच घाबरवण्यासाठी बोलतायत. पण मी आता मला वाटतं 3-4 वर्ष आधी लॉकडाऊनचा जेव्हा फेज होता, आम्ही सर्व गावी गेलेलो आणि आम्ही बऱ्यापैकी 5-6 महिने राहिलो तिथे. त्यावेळी मी बघितलं की तिथे आहे ना, म्हणजे जिथे बोलायचे की इकडे जिन आहे, हे आहे ते, तिथे लेजिट एक दरवर्षी एक माणूस येतो, म्हणजे तो मुस्लिम समाजातला असेल, तर तो माणूस येतो आणि तिकडे अशी बळी देतात ना की 2 पाई 4 पाई असे कोंबडीचे वगैरे असे बळी वगैरे तो देत होता. आणि आम्ही हे समोर बघितलं, मी तिकडून पास होत होतो आणि तो, कारण आमच्या गावी तर असं मुस्लिम समाजातलं कोण राहत नाही आणि तो तिथून आलेला आणि ते सर्व करत होता. म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी असेल आणि तो दरवर्षी येतं तसं. तर ते आणि बेसिकली हे जसं मुंज झाडावर राहतो तसं जीन सुद्धा मोस्टली अशा ठिकाणी जिकडे कोणी येत जात नाही, जसं की पब्लिक टॉयलेट झालं, अशा सुनसान घाण ठिकाणी, सुनसान ठिकाणातले झाडं झाले, नाले झाले, जिकडे राहत नाही कोण, येस, जिकडे लोकांचा ये जा कमी असतो, घाण असतो. आमच्या इकडे पण ते विहीर आहे आणि त्या विहिरीत कोण जास्त जात नाही. आणि अच्छा, आठवलं बरं, त्या विहिरीत आहे ना जवळपास 2-3 लोकांचा जीवही गेलाय आणि एकतर आमच्या समोरच गेलाय. आधीच्या गोष्टी होत्याच, पण एकतर आमच्या समोरच गेलेला. म्हणजे कोण पडतोय. लोक बोलतात आपल्याला की बाबा अननोन प्लेसवर जाऊ नका, तर तिकडे ऍक्च्युली नाही जायचं. काहीतरी रिझन असतोच. आपण आत्ताची जी पिढी आहे ते मानत नाही, पण कुठेतरी काहीतरी तथ्य असेल म्हणून सांगतायत ना जुने लोक. काहीतरी कारण असेल ना. आता इकडे दुसरी कोणती तरी गोष्ट होती. येस. आता ही तर जीनची तुला मी सांगितलं, तर आता दुसरं ना माझ्या आत्याच्या मुलाबरोबर घडली होती घटना. जसं की म्हणजे आत्ता पण थोडं मला प्रश्नच पडतो की खरंच भूतं असतात का, पण काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर अशा भयानक होतात ना की मग कुठेतरी आपल्याला नाईलाजाने ते मानावंच लागतं. तर माझा आत्याचा मुलगा, मी त्याचं नाव नाही घेत, तो मारून टाकेल मला. बरं. की त्याची 10वीची एक्झाम झाली होती म्हणून तो त्याच्या गावी आलेला, आमच्या गावी, जे बेसिकली त्याच्या मम्मीचं माहेर आहे. बरं. तर तो आणि तो फर्स्ट टाइम आला होता. एकदम छोटा असताना त्याच्या मम्मीने आणलं होतं. तो जवळपास काहीतरी 6 महिन्याचा असताना. त्याच्यानंतर हा 10वीची एक्झाम झाल्यावर 1.5 महिना 2 महिने काय करायचं ना सुट्टीमध्ये, म्हणून तो आला. आणि आमच्या गावी कसं आहे की वर्षातून एकदा एक पूजा होते गावकीची, पूर्ण गावाची एक सत्यनारायणची पूजा होते. त्याच्यानंतर रात्री पडद्यावर पिक्चर दाखवले जातात, खूप धमाल असते. त्याच्यामुळे सगळे कानाकोपऱ्यातून, मुंबईला असू दे, पुण्याला असू दे, कोण कुठेही असू दे, सगळे त्या पूजेसाठी येतातच. ते 2 दिवस असतात त्याच्यासाठी येतात. तो आमच्या गावी आला होता आणि आमच्या गावी तर बऱ्याच प्रथा आहेत, जसं की गावाच्या वेशीवरती वेतोबाचं छोटंसं देऊळ नाही बोलू शकत, पण काय म्हणतात त्याला, आहे एक दगड पूजला जातो. तर मग गावात येणारा जो नवीन माणूस आहे ना,
त्याच्या गाडीवर म्हणजे गाडीत आले तर पूर्ण गाडीवरून काढतात की सगळ्या लोकांना कन्सिडर करून, सिंगल माणूस आले तर सिंगल माणूस. तर नवीन जे लोक येतात ना त्यांच्यावरून नारळ काढून वेतोबाला देतात आणि म्हणतात की हा माणूस व्यक्ती नवीन आलेला आहे तर ह्याचं रक्षण कर. बरोबर. तर त्याच्यानंतर तो आला गावी आणि ज्या दिवशी आला ना त्याच रात्री आदिवासी कल्चरचं एक लग्न होतं आणि आपण बेसिकली मुंबईचं आम्ही असल्यामुळे आम्हाला ते थोडं फॅसिनेटिंग वाटायचं की नक्की काय आहे? हां, कारण एक तर ते थोडंसं त्यांचं दिसणं पण वेगळं, त्यांचं कपडे वेगळे आणि लग्न म्हटलं तर एकदमच वेगळं. अच्छा. म्हणून सगळेच एकदम उत्सुक होते आणि तेव्हा लाईट्स नव्हत्या आणि माझं गाव एकदम प्रॉपर खेडेगाव आहे. अजूनही ते खेडेगावच आहे. प्रॉपर रस्ता असा नाही आहे, छोटासा एकदम रस्ता आहे. तर आमच्या गावाच्या मध्ये ना एक कॅनल आहे, जिकडे शेताला पाणी जातं ना, कालवा म्हणतो आपण, तसं आहे. तर त्याच्यावरती एक ब्रिज आहे छोटा. तर ब्रिजच्या त्या बाजूला गावदेवीचं मंदिर आहे आणि ते जे कपल होतं, आदिवासी कपल ज्यांचं लग्न झालेलं, त्यांची वरात त्या गावदेवी मंदिरामध्ये पाया पडायला आली होती. बरं. मग सगळी ही मुलं आहेत. बेसिकली आमच्याकडे मुलींना जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत, सगळीकडेच असतील की बाहेर जाऊ नका, रात्री जाऊ नका, इव्हनिंगला जाऊ नका. तर माझे जे कझिन्स आहेत ते आणि त्याच्याबरोबर हे सगळेजण मिळून तिकडे ते वरात बघायला गेले आणि सगळे वरात बघत होते वगैरे. वरात बघून आल्यानंतर हा एकटा ना मागे मागे राहून चालत होता. सगळेजण ग्रुपमध्ये चालायचे कारण सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते, एकत्र जा, एकत्र या. आणि हा एकटाच मागे मागे थांबायचा आणि बडबड करायचा स्वतःशीच. मग येता येताच माझ्या कझिन्सला कळलं होतं काहीतरी समथिंग इज रॉंग विथ हिम, काहीतरी गडबड वाटते. म्हणून मग तो सगळ्यांना बोलला, अरे हा मग ह्याच्याकडे बघा, हा ना काहीतरी मला वेगळा वाटतोय. आणि मध्येच थांबायचा, स्वतःशीच बडबडायचा आणि ह्या लोकांनी आवाज दिला की थोडासा यायचा पुढे, असं 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 चालत वेगळाच वॉक करत आणि पुन्हा तसंच. मग घरी आल्यानंतर माझे काका आहेत ना, त्यांना ह्या लोकांनी सांगितलं की आम्ही असं वरात बघायला गेलो होतो, पण मग येताना आम्हाला असं वाटतंय की ह्याच्यासोबत काहीतरी घडलंय, विचित्र वागतोय. मग माझे काकांनी पहिला तर ते गंगाजल वगैरे आपल्याकडे असायचंच गावी, तर शिंपडून गोमूत्र वगैरे, तर त्याच्यावर शिंपडलं. तर खूप भडकला. मग त्याच्यानंतर त्याच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत होते. नॉर्मली असा कॉन्सेप्ट असतो की जेव्हा एखादी एंटिटीने पछाडलेलं असतं तर आपण कम्युनिकेट केलं तर ते आपल्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न पण, म्हणजे ते लोक सुद्धा कम्युनिकेट करतात, आपल्याशी बोलतात, संवाद साधतात. मग माझे काका बोलले, कोण आहेस तू कोण आहेस? हां, तुम्हाला माहीत नाही का मामा? तो त्यांना मामा बोलायचा. तुम्हाला माहीत नाही का मामा मी कोण आहे, असं बोलायचं. तो स्पष्ट उत्तर देत नव्हता, एकदम असं घुमून फिरून उत्तर द्यायचं. कळलं. मग माझ्या काकांना थोडा डाऊट आला आणि ते साईबाबाचे खूप मोठे भक्त आहेत, कडा वगैरे, मग बरंच. मग त्यांनी ना अगरबत्ती पेटवली आणि त्याला चटके देत होते. तर त्याला फीलच होत नव्हतं, माहिती, नॉर्मल एकदम नॉर्मल होता. फक्त बोलत हे काय करताय तुम्ही. आणि हे ते तू होती का तिथे तेव्हा? हा, मी होती ना समोर. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय की त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं, म्हणजे तो दिवसभर आम्ही एकत्र गप्पा वगैरे मारणार, असं सगळ्या कझिन्समध्ये आमच्या दोघांचं बॉन्डिंग एकदम मस्त. त्याच्यामुळे मग मला जास्त भीती वाटत होती, असं का वागतोय. हां, आणि तो माझ्याशी क्लोज होता ना, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की नक्की ह्याच्यासोबत होतंय काय, आणि त्याला जे काही झालंय त्याचं टार्गेट मी नाही ना, कारण मी एकदम जवळची आहे. हां, असतं ना आपल्या एखादी बहीण किंवा एखादी भाऊ, त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं. तर आणि आमच्या एजमध्ये काही जास्त डिफरन्स नव्हतं, 2 वर्षाचं. हां, तर मी टार्गेट तर नाही ना, म्हणून मी आधी खूप घाबरले होते. त्याच्यानंतर काकांनी त्याला अगरबत्तीचे चटके दिले तर तो नॉर्मल असं झटकत होता, बापरे, लिटरली. मग कन्फर्म झालं की काहीतरी आहे, जे ह्याच्यावर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. आणि तेव्हा असं होतं की ना 18 तास लोड शेडिंग असायची, फक्त रात्री लाईट यायची आमच्या गावी आणि दिवसा तर लाईटचं नामोनिशान नसायचं. आणि तेवढ्यात मग काकांनी सगळ्यांना समजवलं, तुम्ही जास्त या गोष्टीचा बाऊ करू नका, थोडं शांतच राहा आणि लक्ष ठेवा त्याच्यावरती. आणि अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं
हा काय कर, मी फुल त्याला ऑब्झर्व करत होते, काय करतोय काय करतोय. आणि लाईट गेल्यानंतर मी पाहिले ना, ते त्याचे मोठे झालेले लाल लाल डोळे, आणि ते बघून जी मी पळाली माझ्या मोठ्या काकीच्या कुशीत जाऊन त्या झोपले. बत्तीमध्ये बघितले असेल तू. लाईटच नव्हती पण त्याचे डोळे मला दिसले. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी जो प्रकार झाला ना, ते ऐकून तर तू वेडा होशील. काय झालं? दुसऱ्या दिवशी असं झालं की आमच्या गावी नदी बरीच दूर आहे, म्हणजे हार्डली मला वाटतं चालत 30 मिनिटं लागतात. हा. सो आम्ही काही रोज जात नाही तिकडे नदीवरती. तर जर आम्ही का 10-12 दिवसाचं गावी राहतोय तर हार्डली 2 दिवस जातो. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण बोलले की आपण नदीवर जाऊ नदीवर जाऊ, आणि हा पण लागला मागे, मी पण येतो मी पण येतो म्हणून. तर सगळे बोलले की नको, म्हणून तुम्ही ह्याला इथेच थांबवा, आम्ही जातो. कारण कसं आहे, दुसऱ्यांचं मूल, त्याचा मुलगा, बरोबर, पाहुणे आपल्या हा इथे. पाहुणा, त्याचे पेरेंट्स नाही इकडे, नदीवर गेला. कारण कसं आहे की एखाद्या एंटिटीने पछाडलं की ती फक्त एक चान्स बघत असते की आपण ह्या व्यक्तीला कसं घेऊन जाऊ शकतो. नदी बोलला तर खूप इझिएस्ट वे ना, वाहून घेऊन गेलं, आपल्याला काय कळणार आहे, बरोबर की नाही. तर मग सगळेजण बोलले की नाही नाही, ह्याला इथेच ठेवा, आम्ही जातो म्हणून. तर त्याला तिथेच थांबवलं. बाकीचे माझ्या काकी वगैरे होत्या आणि काका पण होते. तर ते बोलले तुम्ही जा, आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवतो. आणि गावी तेव्हा कसं फोन वगैरे नव्हते. हां, बरेच जुनी, मला वाटतं 1998-99ची घटना आहे. जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी. हो. आणि तेव्हा असं होतं की फोन नव्हते. दुसऱ्या गावामध्ये एक लँडलाईन होता आणि तेव्हा फक्त तार हे ऑप्शन होतं, तार पाठवायची. मग आम्ही गेलो नदीवरती, थोडे कपडे वगैरे धुतले, मग नंतर सगळे आंघोळ करत होते. आणि जवळपास 2-3 तासानंतर आम्हाला दुरून एक आवाज आला, ओरडतोय, ओय ओय ओय. आणि तो कोणालाच हाक नव्हता मारत. आता मी तुला हाक मारते, बरोबर, तू माझ्या समोर आहे, मला तुला बोलवायचं आहे, तर मी रिकी म्हणून आवाज देईल, तू मला श्रद्धा म्हणून आवाज देशील, पण तो पर्टिक्युलर कोणाचं नाव घेतच नव्हता, कळलं. फक्त तो ओय 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 करून ओरडत होता. नंतर सगळ्यांनी बघितलं आवाज कुठून येतोय. मग बघितलं तर बापरे, हा समोरून दिसला आम्हाला येताना. आणि त्याचा जो वॉक होता ना, तो एवढा भयानक होता ना, एक पाय पोलिओ झालेला व्यक्ती कसा असतो तसा लंगडत चालत होता. पण ॲक्च्युली त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता रिअलमध्ये, तो नॉर्मल होता. आम्ही बोललो हा आला कसा इथे. आणि तो आल्यानंतर माझे जो मोठा कझिन, मी बोलले, तो पटकन बाहेर गेला. मग त्या पकडलं की कुठे चालला तू, बस इथेच बस, आपण इथेच बसू, त्यांना जाऊ दे पाण्यामध्ये. त्याला पाण्यात उतरू नाही दिलं. आणि 10 मिनिटानंतर माझे काका आणि शेजारचे एक मामा आले सायकलवर. मग त्यांनी सांगितलं, अरे हा काय माणूस आहे का, ह्याला बोललो 2 मिनटं फक्त थांब. आणि हा जो पळस सुटला तो थेट इकडे आला. तू इमॅजिन कर, तो मुलगा पहिल्यांदा आला आमच्या गावी, ठीक आहे. आणि हे दोघे सायकलवरून येत आहेत आणि हा त्यांच्या 10-15 मिनिटं आधी चालत पोहोचलाय. 30 मिनिटाचं अंतर आहे. आणि तोही अशा अवस्थेत पायात चप्पल नाही, लंगडत चाललाय. आणि तुला मी बोलले की आमच्या घरापासून नदीचं जे अंतर आहे ना, ते 30 मिनिटाचं आहे आणि बरंच लांब आहे. आणि कसं की प्रॉपर रस्ता नाहीच आहे, शेत आहेत सगळे, शेतातून ते काय म्हणतात त्याला, बांध असतात ना, बांधातून लोक चालत जातात. हे रोहायला घडलेलं. हो. बापरे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे, आमचे काका आले, मग ते बोलले चला तुम्ही पण चला, नाही तर तो इथेच थांबेल. म्हणून मग सगळ्यांना घरी घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्या लोकांनी त्याच्या आईवडिलांना तार पाठवली. मग ते दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी म्हणजे आले, 2-3 दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आले. आणि पण ते यायच्या आधी गावात सगळीकडे बोंबाबोंब झाली की ह्याच्याबरोबर काहीतरी घडलंय. मग जे पण गावात बरेच जण असतात ना, जे बघतात तांदळावर, परत ते छोटे जे शंख असतात कलरफुल, ते आदिवासी वाड्यामध्ये एक आजी राहायच्या,
त्यांना बोलवलं गेलं. त्यांनी पण पाटावरती काय ते शंख टाकले, त्याच्यावरून बघितलं. अजून पण कोणी तांदळावर बघितलं. असं बरंच काय केल्यानंतर मग तिकडे जे काढणारे होते, म्हणजे इन शॉर्ट सगळ्यांना कळलं की ह्याला बाधा झालेली आहे. आणि मग नंतर अख्खं गाव जमा झालेलं त्याची ती बाधा काढायच्या त्या प्रोसेसमध्ये. तुला सांगते रिकी, त्याला एवढं मारलं असेल ना, झाडू, कोल्हापुरी चप्पल, वेताची काठी, बापरे. खूप भयानक ते काढण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्या ते अंगावरून काढलं, पण नंतर त्याचे आईवडील आले दुसऱ्या दिवशी आणि त्याला घेऊन गेले. पण त्यानंतर त्याचे 2-3 वर्ष त्याच्यासाठी एवढे डिफिकल्ट गेले ना, म्हणजे तो खूप डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्याबरोबर खूप भयानक अशा गोष्टी घडल्या. नकारात्मक म्हणजे तो जवळपास तुला सांगते की घराच्या बाहेरच असायचा तो घरातच नव्हता, असं म्हणू शकतोस. बापरे. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं? त्याच्यानंतर ते तिकडे तर उतरवलं. मग ह्या लोकांनी इकडे मुंबईला आणल्यानंतर सुद्धा दर्गामध्ये वगैरे, तुला माहित असेल ना, मला वाटतं डॉकयार्ड रोडला काहीतरी, ते माहीम दर्गा वगैरे पण नाही आहे. डॉकयार्ड रोडला काहीतरी आहे. अच्छा, माहिती नाही. मी पण कधी गेली नाहीये, पण बराच फेमस आहे तो दर्गा. बरोबर. तर तिकडे त्याला घेऊन गेले. मग ते काय तावीज वगैरे दिली, अजून काय प्रोसेस असेल त्यांचे रिच्युअल्स त्या हिशोबाने केलं. मग नंतर त्याने ओव्हरकम केलं. कारण असं पण म्हणतात की एकदा का तुम्हाला बाहेरची बाधा झाली, मग ते कोणीही असू दे, नॉर्मल प्रेतात्मा असू दे, लहान मुलाची असू दे, जीन असू दे किंवा काय असू दे, तर असं म्हणतात की एक डोअर ओपन होतो. जसं आपण स्ट्रेंजर थिंगमध्ये बघितलं आहे ना, तो डोअर ओपन होतो. तर तिथून म्हणजे ते लोकांसाठी एंट्रीज ओपन होतात, म्हणजे एक सोबत अजून ते अट्रॅक्ट होत जातात आणि तो व्यक्ती एक झाड बनून जातो. म्हणजे त्या व्यक्तीकडे बाकीच्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट होतात. म्हणजे इझिली अशी अचिवेबल टार्गेट असतो त्यासाठी. कुठलीही एंटिटी त्याला लगेच झपाटू शकते. तर त्याच्यानंतर बराच वर्ष तो आलाच नाही रे गावी. कारण म्हणजे मला तर वाटतं खूप 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 त्याचं 4-5 वर्ष खूप खराब गेले ते. आणि असं म्हणतात, असं काही जेव्हा गोष्टी होतात ना, ते आपल्याला दिसत नाही पण होत असतात. जसं फायनान्शियल क्रायसिस होतात, तुझी हेल्थ खराब होते, फिजिकल मेंटल हेल्थ दोन्ही खराब होते, काही ना काहीतरी तुझे रिलेशनशिप्स खराब होतात. आणि आत्ता काही वर्षांपूर्वी तो यायला लागला गावी. मग तेव्हा आम्ही त्याला विचारलं, तर आधी तो तयारच नव्हता बोलायला. मग मी एकटी असताना मी विचारलं, सांग ना काय झालेलं, सांग तरी ना काय अनुभव होता तो. मग त्याने सांगितलं की ज्या एंटिटीने त्याला पछाडलेलं, त्या मुलाने त्या कालव्यामध्ये सुसाईड केलं होतं. आणि तो यंग मुलगा होता, म्हणजे मला वाटतं शाळेतला वगैरे असेल. आणि त्याने सुसाईड केल्यानंतर त्याची आई, वडील आणि भाऊ ह्या लोकांनी घरामध्ये जाळून आत्महत्या केली होती. पूर्ण परिवार तिथे नष्ट झालेला. आणि तो म्हणत होता की जेव्हा मी बोलली की गावातले ते एक जागा आहे, तिकडे सगळे जमा होतात आणि तिकडे मग त्याचं उतरवलं गेलं, त्याच्यावरचं जे काही मारून झोडून. तर तेव्हा कळलं की त्या एंटिटीने पछाडलेलं ना, ते गावातलीच होती. तर तो ज्या पछाडलेल्या ना एंटिटीने, त्याचं नाव होतं फणसा. अच्छा. हो, गावी अशीच नावं असतात ना, पक्या, फणसा, संता, असं काय काय. तर त्याचं नाव होतं फणसा. आणि तो म्हणतो की ती ब्रिजवरचा जो कोपरा आहे ना, तो माझा कोपरा आहे, हा तिथे बसलाच का. अच्छा. मला खूप राग आला याचा. मग मी याला कसं सोडू. मी सुद्धा वरात बघायला गेलो होतो आणि हा माझ्या आडवा आला, म्हणून त्याने त्याला पछाडलं. त्याच्यानंतर जेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलाला विचारलं, ज्याला पछाडलेलं, काही वर्षानंतर, की काय झालेलं एक्झॅक्टली, तर तो बोलतो की त्याने पूर्ण ह्याचा कंट्रोल घेतला होता, ह्याचं तोंड बंद केलं, असं दाबून धरलं आणि तो असं विचारायचा, ही कोण आहे सांग.
मग हा सांगायचा ही पिंकी आहे. हा कोण आहे सांग. हा मामा आहे माझा, मामा. आणि हा माझा आत्याचा मुलगा आहे ना, तो सगळ्यांना रिस्पेक्टने बोलायचा, म्हणजे ओ मामा, ओ आत्या. पण जेव्हा तो एंटिटी त्याच्यात होती तर ए मामा, ए आत्या असं. आणि म्हणून जेव्हा मामाने त्याला प्रश्न विचारला तेव्हा तो उलट उत्तर देत उलट होता. मग उत्तर देत होता बापरे. इनडायरेक्टली. मग हा सांगत होता की त्याने पूर्ण थांबवलं मला. त्याने ती जागा पण दाखवली की कुठेपर्यंत तो त्यांचा पाठलाग केला. फक्त आधी पाठलाग केला, आधी त्याने त्याला काहीच केलं नाही. की तो म्हटला की कालव्यापासून तो आला माझ्याबरोबर आणि त्या तिकडे आमचं जुनी एक पडीक जागा आहे, ती असं म्हणतात की ती चांगली नाही आहे, आमच्याच आजोबांची आहे. तो म्हणतो की त्या जागेच्या इकडे त्याने मला पकडलं आणि माझं तोंड दाबून मग मला विचारलं की तू सांग मला, हे हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, असं. म्हणून मग ते पटकन कळत पण नव्हतं की नक्की हा पॉझेस झाला आहे की हा नाटकं करतोय. बापरे. अजून काय बोलला मग तो तेव्हा? काही नाही, नंतर तेवढंच बोलला आणि त्याने विषय बदलला. घाबरला असेल तो, मग त्या ट्रॉमा असं त्याच्या राहिला असेल. पण मग तो ह्या गोष्टीनंतर स्पिरिच्युअलिटीकडे खूप गेला, देवाधर्माचं खूप. म्हणजे तो वर्षातून बऱ्याचदा महाकाल मंदिरात जात असतो, सगळीकडे जातो, केदारनाथ, पुन्हा अजून काय आहे, काशी विश्वनाथ. हा, हे सगळं खूप करतो तो, खूप फिरत असतो. त्याचा जॉब पण असाच आहे. तो कुठल्या तरी टेलिव्हिजनसाठीच काहीतरी बॅकएंडला काम करतो, मला एक्झॅक्टली माहित नाही, पण त्याचं असंच काम आहे. म्हणजे लाईव्ह जे मॅचेस बघतो ना आपण, त्याचं टेक्निकल हेड आहे तो. अच्छा 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 अच्छा. तर मग त्याचं चांगलं. आता कसे आहेत ते? आता मस्त, आता व्यवस्थित आहे. आता त्याला मुलगी पण झाली आहे. पण हा मी माझ्या डोळ्यांसमोर घडलेला प्रकार आहे, तुला सांगितला. म्हणजे जे जे घडलं ते मी म्हणजे मी पाहिलेलं तुला सांगितलं. त्याच्यामुळे जेव्हा मी म्हणते की मी विश्वास नाही ठेवत, पण मग मला प्रश्न पडतो की मग हे काय झालं होतं जे मी बघितलं होतं. बरोबर. हे असं माझ्याबरोबर पण एकदा घडलेलं, खूप छोटंच आहे, मला वाटतं मी सांगितलंय की नाही माहिती नाही, पण हा फर्स्ट एन्काउंटर होता जेव्हा मी असं काहीतरी विचित्र पाहिलेलं आणि मला विश्वास नव्हता होत की नक्की काय आहे. तर मी पण गावी गेलेलो, लहान असेल 4th 5th वगैरे. तर गावी गेलो होतो आणि 3 सांजेची वेळ होती, संध्याकाळी. कसं बत्ती वगैरे झाल्यावर कसं आपण चहा वगैरे घेतले की परत खेळायला बाहेर निघतो आणि मग ते 9-10 वाजेपर्यंत खेळतो. तर तसंच आम्ही अंगणात खेळत होतो आणि अचानक आहे ना, आमची कशी घरात, म्हणजे गावी तुला माहिती आहे की आपले घरं असतात, मध्ये अंगण असतो आणि तसं म्हणजे आजूबाजूला घर आहेत. तर आम्ही खेळतोय काहीतरी आणि अचानक आवाज यायला लागला, म्हणजे जे बाजूचं घर आहेत आणि तिकडून आवाज वगैरे यायला लागला. आम्ही गेलो तिथे, परत तिकडे गेलो, बघितलं तर तिकडे बरेच लोक जमलेत, म्हणजे बाहेरपर्यंत लोक जमलेत, गावातले वगैरे, आमच्या घरातले वगैरे लोक जमलेत. लहान, आम्ही सगळे लहान होतो. आमचं क्युरिओसिटी होतं की नक्की काय होतंय. आणि ते आमच्याच, म्हणजे घरात आमच्याच चुलत्यांचंच घर होता. तर आम्ही बोललो काय आहे, तर आम्ही असं जागा करून गेलो. आत गेलो तर बघितलं की माझी एक आत्या आहे, चुलत आत्या, तिला ना लोक घेऊन बसले आहेत, असे म्हणजे पकडून बसले आहेत आणि ती रडते आहे. दुपारी तर एकदम ठीक होती, आमच्याशी बोलत होती, गप्पा वगैरे मारत होती आणि ती पण लहानच होती, म्हणजे एवढं काय शाळेत वगैरेच असेल. ती आहे ना डोकं पकडून रडते आहे आणि तिला विचारतात काय झालं, तर ती काय बोलत नाही. तर ती फक्त एवढी बोलली आणि ते मी ऐकलं. ती बोलते मला ती दिसते आहे. तर ते बोलते कोण दिसते आहे, तर तिची मान नाही आहे. असं काय होतंय आणि असे अंगावर शहारे आले त्यावेळी. एकदम लहान होतो आणि तिची मान नाही आहे, दिसत नाही आणि रडते आणि आम्ही फक्त मी डायजेस्ट करतोय की काय होतंय, नक्की काय होतंय. तितक्यात जे मोठे आजोबा वगैरे होते ते आम्हाला ओरडले, चला घरी जा. तर आम्ही घरी आलो. पण तो एक इन्सिडेंट होता, तो मी समोरून बघितला की, आणि ती का म्हणून नाटकं करेल. आणि त्यानंतर पण तिला होत होते त्रास. तर असं बोलायचे की ती आहे ना त्यावेळी, म्हणजे कसं गावी वगैरे आपल्या इकडे प्रॉपर वॉशरूम वगैरे नसतात, तर आणि असले तरी लोकांना ते बाहेर जायची सवयच असते, शेतात वगैरे. तर ती 3 सांजेच्या नंतर गेलेली, म्हणजे त्यावेळी जे त्या संध्याकाळी गेलेली ती, काळोख पडायला लागलेला. तर तेव्हा जेव्हा ती घरी आली तेव्हापासून ती विचित्र वागायला लागली. मग तिच्यावरून काहीतरी तिची दृष्ट वगैरे काढली आणि मग तिला
बरं झालं असं माहिती नाही काय झालं, पण उतारा काढलं असेल. उतारा काढला, पण त्याच्यानंतर आमच्या कानापर्यंत काही आलं नाही. जरी काय झालं असेल तरी खूप लहान होतो आम्ही. नाही रे, आपण बोलतो की विश्वास नाही किंवा फेक आहे, होतं आपल्याला पण कधी कधी वाटतं हे काही सांगतायत, पण आपल्या समोर जे घडलेलं असतं मग ते काय होतं, असं होतं, प्रश्न पडतो. हा, आणि आमच्या इकडून तसंच एकदा लहान असताना पण झालेलं की माझी मम्मीचं गाव आणि पप्पांचं गाव खूप जवळ आहे. म्हणजे जवळ अर्धा पाऊण तास लागेल, पण त्यावेळी कसं लोक चालतच यायची, गाडी वगैरे नव्हती. तर एक दिवशी असंच झालं, मी खूप लहान होतो, म्हणजे 5-6 महिन्यांचा असेल, आणि पावसाळ्याचे दिवस गणपतीचा टाइम होता. तर मम्मीकडे गेलेले, आणि येतेवेळी ते लोक रस्त्याने चालत येत होते, आणि मी येतेवेळी ठीक होतो, पण तसंच घरी आलो ना त्या रस्त्याने, तर खूप रडायला लागलो. अशी मम्मी बोलते, खूप जास्त रडायला लागलो, आणि शांतच बसत नव्हतं. मग ते उतारा वगैरे काढला, आणि मग मी शांत झालो. तर तेच माहिती नाही की नक्की काय असतं. पण तुला काय वाटतं की म्हणजे आता असं भाऊ होता, तर तो जेव्हा तिथे गेला तर त्याच्यावर बरेच दुसरे लोक पण होते, पण त्यांनी तो जो फणसा जो भूत होता, जी आत्मा होती, त्यांनी त्यालाच का झपाटलं किंवा त्यालाच का पकडलं? म्हणजे मला असं वाटतं, एक तर पहिलं तर गोष्ट असते की ज्यांचा ऑरा वीक असतो त्यांना लवकर अशा गोष्टी झपाटतात किंवा ते टार्गेट असतात असं म्हणू शकतो आपण. पण याच्या बाबतीत जसं की ज्या फणसाने झपाटलं होतं तो म्हटला की हा माझ्या जागेवर येऊन बसला होता, त्याच्यामुळे मला वरात बघता नाही आली, म्हणून मला राग आला, म्हणून मी ह्याला झपाटलं. पण मग बाकीच्या याच्यामध्ये मोस्टली कसं होतं की त्यांना पण मी असं ऐकलं की बरेच माझ्याकडे पॉडकास्टसाठी जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहेत किंवा काही लोक तंत्रमध्ये रिसर्च करत आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीत इन्व्हॉल्व आहेत, आवड आहे त्यांना. हां, तर त्यांनी असं सांगितलंय त्यांच्या रिसर्चप्रमाणे, त्यांच्या माहितीप्रमाणे, की ते लोकांचा आपल्याला दुखवायचा तर उद्देश नसतोच, पण आपल्याकडून काही चुका होतात. जसं की जिनचं ते झाड होतं, हो, तो त्याचं घर आहे, तिकडे जाऊन आपण वॉशरूमला बसतोय किंवा काय, तर आपण त्यांना डिस्टर्ब केलंय, म्हणून मग ते रिव्हर्समध्ये आपल्याला त्रास द्यायला येतात. अदरवाईज ते त्यांची जागा सोडून आपल्यापर्यंत नाही येत. बरोबर. म्हणजे मी तर असं ऐकलंय की जेव्हा पण आपण पब्लिक टॉयलेटमध्ये जातो, पेट्रोल पंप वगैरेवरती, सुनसान ठिकाणी, किंवा अशा जसं तू म्हटला की गावी टॉयलेट नसतात, मग शेतात वगैरे जातात, तर अशा वेळी ना एक आवाज करायचा असतो असं असं, किंवा म्हणतात टाळी वाजवायची असते, तर ते अलर्ट होतात. इव्हन वॉशरूम मध्ये पण मी ऐकलंय, कुठेही आपण पब्लिक वॉशरूम मध्ये जातो तर आधी नॉक करून मग जायचं असतं. म्हणजे हे माझ्या पॉडकास्टमध्ये एक आले होते, त्यांच्याकडून मी ऐकलं, आणि मग मला ना अचानक एक गोष्ट क्लिक झाली की मी लहान होते, गावी गेले होते, आणि तेव्हा टॉयलेट्स नव्हतेच, तर मग शेतातच किंवा रानात जावं लागायचं. पण मग लेट नाईट आल्यावरती आमची आजीने आमचं एक जागा होती, त्याला काय म्हणतात, मला आता शब्द आठवत नाही आहे, तर ती पडीक जागा होती, तर तिकडे घेऊन गेली. हां, बरोबर. तर मग तिकडे घेऊन गेली. मग मी तर आधी जायला तयार नव्हती, पण आजी बोलली, तू काय घाबरते, चल मी आहे. मग आजी पुढे, मी मागे, टॉर्च घेऊन. टॉर्च नाही, रॉकेलची बत्ती असायची तेव्हा. अच्छा. आणि मला आठवते आम्ही ते हाताने बनवायचो. औषधाच्या बॉटल असायच्या माहिती, काचेच्या, आणि त्याचे जे कॅप असायचे ना ते पत्र्याचे असायचे. आता कसं प्लास्टिकचे बनतात तसे नाही, पत्र्याचे होते झाकण. कळलं. मग त्याला होल करायची, कपड्याची एक मोठी कट करून धाग्यासारखं बनवून घ्यायचं एक, मग ते त्याच्यात टाकायचं बॉटलमध्ये, वरून केरोसिन, कळलं, झाकणमधून बाहेर काढायची, झाली बत्ती. तर रॉकेलची बत्ती. आणि आजी पुढे जात होती, आणि जसं आम्ही तिकडे गेलो ना, तर म्हणजे मी पुढे जायच्या आधी आजीने केलं असं की असं आणि असं थुकली आजी माझी, कोण आहे रे असं, आणि थुकली. नंतर मला बोलली, जा आता जाऊन बस. तर मला ते माझी आम्ही गावी गेल्यावरच आजीसोबत भेटायचो. खूप कमी आठवणी आहेत, पण लक्षात आहे माझ्या आजी कशी होती काय वगैरे. मग मला अचानक क्लिक झालं की अरे अच्छा, तेव्हा ते असं असेल, म्हणून मे बी आजीने तसं बिहेव केलं असेल. ते होतं ना, खूप वेळा खूप अननोन गोष्टी होतात आपल्याबरोबर, आणि नंतर जेव्हा मोठं झाल्यावर आपल्याला समजतं की अच्छा असं होतं. आता इकडे दुसरी कोणती तरी गोष्ट होती. येस, आमच्या गावचीच आहे ही गोष्ट, आणि मी खूप छोटी असेल, मला वाटतं 4थी 3रीला वगैरे असेल. बरं.
तर आमच्या शेजारच्या ज्या काकी होत्या ना, त्यांची जी मुलगी आहे ना ती माझी खास मैत्रीण. आणि त्या म्हणायच्या की ना, त्या सारखं म्हणायच्या ना, माझं ना डोकं दुखतं, डोकं दुखतं, डोकं दुखतं. सारखं दिवसभर तेच म्हणायच्या. आणि जेव्हा बघणार ना आपण त्या डोक्याला, गावी तर माहिती आहे ना एकदम रफ अँड टफ असतात ते, काही औषध वगैरे तेवढं हा, करत त्यांना नाही. फरक नाही पडत. तर डोक्याला नेहमी असं कापड घट्ट बांधलेलं असायचं. मग सांगायचं हेच सांगा, अरे या डोक्याला आग लागली आहे माझ्या, काय माहिती काय, अशाच लँग्वेजमध्ये त्या बोलायच्या. आणि एक दिवस मला आठवतंय की आम्ही समरच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी गेलो होतो. माझा मोठा कझिन, मगाशी स्टोरीमध्ये तुला त्याचं नाव सांगितलं, आमच्या सगळ्या भावंडांमध्ये तो मोठा, सर्वात मोठा. हा, तर घराच्या मागच्या बाजूला तो आंघोळ करतोय आणि त्याला दिसलं की ह्यांच्या घरातून ना धूर येतोय त्या काकींच्या. नंतर हा बोलला, हा धूर कसला आहे, म्हणून ह्याने जाऊन बघितलं त्याने, तर त्या काकींनी त्यांचं अर्धं डोकं चुलीत टाकलं होतं. बापरे. मग काय केलं त्याने? नंतर मग त्याने बघितलं, पहिलं तर त्याने खूप आरडाओरडा केला. आणि आम्ही, त्यांची मुलगी, त्या काकींची आणि आम्ही खेळतोय बाहेर. माझ्या घरी खेळत होतो, आमच्याकडे एक जुनं कपाट होतं, आम्ही त्या कपाटात खेळायचो. तर आमच्या घरी खेळत होती आणि त्याने खूप आरडाओरडा केला, सगळे जमा झाले आणि तो आंघोळ करत होता आणि तीच बादली घेऊन तो धावत पळाला आणि त्याने ती टाकली. हा 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 हा. तर तुला सांगते, त्यांचं इथून हे पूर्ण जळालं होतं, केस वगैरे सगळं. सगळे केस जळलेले, आयब्रोज पण गेलेले. आणि मग पटकन, गाडी नव्हती तेव्हा, माझं प्रॉपर खेडेगाव, म्हणजे अजून पण तसंच आहे. खेडेगावच आहे. हा, थोडंसं झालं इम्प्रूव्हमेंट. मग बैलगाडी काढली त्यांच्या मोठ्या धीराने आणि त्यांना रोहायला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे करून झाल्यानंतर त्यांना घरी आणलं. मग त्यांना बोलले की काय झालं तुला, तू असं का केलं होतं वगैरे, सगळेजण जमा झाले. मग विचारायला लागले. तर त्या म्हणत होत्या की माझं ना सारखं डोकं चावतं, खूप डोकं चावतं. मग हे लोक बोलले, अरे मग डॉक्टरकडे जायचं ना, तू हे चुलीमध्ये डोकं घालणे एवढं काय चावतंय डोकं. मग ती बोलते डॉक्टर्स पण केले, ह्या डॉक्टरकडे गेले, अलिबागला गेलेले, म्हणजे जेवढे पण ऑप्शन आहेत ती म्हणते सगळे ट्राय केले मी, पण मला काही हे मिळालं नाही, फरक नाही पडला. मग हे लोक बोलले, मग ठीक आहे, मग आपण बघूया का, बाहेरचं पण असू शकतं, आपण बघूया बाहेरचं म्हणून. मग त्यांनी बोलवून घेतलं जे बघतात त्यांना. मग त्यांना कळलं की त्या काहीतरी प्रेग्नंट असताना नदीवर गेल्या होत्या दुपारच्या वेळी, कपडे धुवायला की काहीतरी. तेव्हा त्यांना एक बाधा झाली होती. इन शॉर्ट, एक रक्तपिशाच त्यांच्या मागे लागलेलं, जे त्यांच्या डोक्यावर बसून त्यांचं रक्त प्यायचं आणि त्याच्यामुळे त्यांचं ते डोकं दुखायचं इथपर्यंत की चुलीत डोकं घातलं. हा, ते म्हणतात मला असह्य झालेलं. मग जेव्हा कळलं की असा सीन आहे, त्यांना नदीवरून एक रक्तपिशाचने त्यांच्या मागे लागलेलं आणि ते रक्त शोषायचं त्यांचं. मग तेव्हा त्यांनी त्यांचं बांधी केली. त्याच्यानंतर मग त्या थोड्या कमी झाल्या. मी एवढे घाबरले होते ना त्या इन्सिडेंट नंतर, म्हणजे जळलेलं तर बघितलं नव्हतं मी, पण तो धूर पाहिलं होतं, कारण त्यांची मुलगी माझ्याबरोबर खेळत होती ना, तिच्याबरोबर मी पण गेले पळत. आरडाओरडा किंचाळत लागले असतील लोक. त्या किंचाळत नव्हत्या, ओरडतच नव्हत्या, त्यांच्या आजूबाजूची लोक ओरडत होती. तू विचार कर, नॉर्मल ह्युमन आहे, आपल्याला सेन्सेस त्यांचे, म्हणजे सेन्सेसच बंद झालेले असं बोलू शकतो तू. आपल्या अंगावर आपण माचीचा जरी झटका लागला, आपण असं किती आपल्याला कळ लागते. त्यांना काहीच नाही आणि त्या चुलीत डोकं टाकून तशाच बसल्या होत्या. माझ्या कझिनने जाऊन ते पाणी टाकलं, त्यांना साईडला केलं, मग बाकीच्या लोकांना बोलवलं. तुला सांगते, त्याच्यानंतर मी त्यांच्या घराचं पाऊल कधीच चढले नाही, कारण त्यांना बघूनच मला भीती वाटायची. खूप भयानक, खूप म्हणजे खूप. विचार कर, त्यांचे आयब्रोज पण जळलेले. मग जेव्हा पण मी गावी जायची ना, त्यांची मुलगी बोलायची, अगं ये ना माझ्या घरी जेवायला ये, असं ये रे. आमच्या गावी काय की जे पण मुंबईवरून जातात ना, सगळ्यांना लोक घरी जेवायला बोलवतात, भाकरी खाऊन जा म्हणून. पण मी तिच्या घरी कधीच गेले नाही.
मैत्रीण असून. मी तिला म्हणायची तू चल माझ्याकडे खेळायला, पण मी नाही. मग ते रक्तपिशाचनी कशी निघाली मग, कसं? त्यांनी मी बोलली ना की ते गावी मला माहित नाही त्यांना काय शब्द आहे, मांत्रिक हा वगैरे मांत्रिक type मध्ये. वगैरे, हा, त्यांना हा. बोलवून घेतलं. मग तेव्हा कळलं की बाबा हे असंच आहे, ह्यांना नदीवरून तेव्हापासून ते झपाटलं होतं आणि तो रक्तपिशाच त्यांचं डोक्यातलं म्हणजे रक्त शोषून घेत होता. मग त्याची बांधाबांधी केली, बांधाबांधी म्हणजे सेटलमेंट केली. हा, असं काहीतरी. बापरे, मी तर विचार करतोय ते टेरिबल. एवढं की कोणतरी डोकं घातलंय आणि स्वतःला तू आग विचार लावून कर ना, घेतोय. तू आहे, तुझं डोकं दुखते, तू काय करशील? गोळी घेशील, बाम लावशील, डोकं बांधून ठेवशील, नॉर्मली डॉक्टरकडे जाशील. चुलीत डोकं घालणं इतकं. आणि मुलं आहेत त्यांना, मुली 2 मुली होत्या त्यांना. तेवढं हिंमतच कशी होते. म्हणजे ऍक्च्युली ते काहीतरी सुपर नॅचरल होतं, पॅरानॉर्मल. हा, जे करून घेतलं त्यांच्याकडून. नाही तर नॉर्मल आपण असं करू का? बरोबर. पेटत्या चुलीत डोकं टाकणार. मला अजून वाटतं, तू सुलोचना करून पण तुझी कोणती तरी, अच्छा त्यांचं नाव होतं. तुला जस्ट आता बोलता बोलता मला एक गोष्ट आठवली. माझ्या सोसायटीमधलीच मुलगी, आम्ही तिला डॉली म्हणतो, तिचं खरं नाव वेगळं आहे. तर असंच आता मी पॉडकास्ट आम्ही चालू केलेत वगैरे, तर आम्ही एक पॉट लंच ठेवला होता. आम्ही भेटलो, जेवलो वगैरे, मग असं बसून गप्पा मारत होतो. मग मला म्हटली, दीदी तू सांग ना, काहीतरी स्टोरी सांग ना. मी बोलली काय सांगू? बोलते सांग ना, काहीतरी किस्से सांग. तर मी 1-2 सांगितल्या गोष्टी तिला पॉडकास्टमधल्या. तुला माहिती आहे का, असं असं असतं, तसं तसं असतं. मग ती बोलली अच्छा. आणि एक 10 मिनटं मी बोलते आणि आम्ही जवळपास 12-15 जणी बसलो. आणि एक 10 मिनटानंतर ना तिची मम्मी बोलायला लागली, श्रद्धा तुला माहिती आहे का ही एवढी काय इंटरेस्टेड आहे? मी बोलली का? थांब मी तुला तिचा सीन सांगते. मग त्यांनी सुरुवात केली मला सांगायला. ते लोक दिल्लीला ट्रिपवर गेले होते. 2018ची गोष्ट ही, लॉकडाऊनच्या जस्ट आधी. आणि ही कशी यंग, तेव्हा तर खूपच लहान असेल, मला वाटतं 16-17 वर्षाची असेल. आणि दुसरी गोष्ट तर हिला रील बनवायचं म्युझिकली आलं होतं ना तेव्हा. टिकटॉक म्युझिकली मला वाटतं आलं होतं. तर ही तिकडे दिल्लीला जिकडे जाईल ना तिकडे ती ते व्हिडिओ काढत बसलेली. हो. आणि कळत न कळत तिने बऱ्याच कबरींच्या जवळ सुद्धा काढले होते व्हिडिओ. शपथ. आणि जशी ती हॉटेलला आली, हॉटेलमध्ये एंट्री करताना तिचं चालू झालं, तिच्या भावाला सांगत होती की आधी मला ना इथे काहीतरी वेगळे वाईब्स येत आहेत. ती म्हणते की रूममध्ये ड्रेसिंग टेबल उघडलं, तिकडे पण बायबल होता. तिचा जो बेड होता, ह्या मुलांनी एक वेगळा रूम घेतला 3-4 जणांनी, आणि पेरेंट्स यांचे वेगळ्या रूममध्ये. एक त्यांना मज्जा करायची होती. तर ती ज्या बेडवर झोपली होती त्याच्या बाजूला पण जो टेबल होता ना, साईड टेबल, त्याच्यात सुद्धा बायबल होती. मग तिने बघितलं, अरे हे काय, बायबल जिकडे तिकडे. त्याच्यानंतर हे ऑलरेडी जेवून आले होते, ही झोपून घेतलं ह्यांनी. आणि ही जवळपास 12:15च्या ठोक्याला ही सरळ उठून बसली, अशी ताठ, हातपाय ताठ असे, आणि आयबॉल्स वरती हिची, आणि फक्त तिची अपर बॉडी उठून बसलेली आहे, पाय असे बेडवरच. आणि तिची मम्मी सांगते मला की, बोलते की असं भयानक ती परिस्थितीत होती ना की आम्ही तिला असंच उचललं आणि फुल अकडली होती, एकदम स्टिफ झालेली. हातपाय फोल्ड पण होत नव्हते की तिला आपण थोडंसं पकडून वगैरे घेऊन जाऊ असं. तरी सुद्धा तिचे मामा पण होता तिचा, आणि तिचे वडील, आत्या आणि मम्मी, अशा 4-5 जणांनी मिळून तिला कसं बसं उठवलं आणि घेऊन गेले. आणि रात्री 12:30 वाजता दिल्लीला रिक्षा शोधत्यात मिळेना. मग एक कुठून तरी रिक्षा मिळाली. मग त्या रिक्षावाल्याने ह्यांना डॉक्टरकडे नेलं. क्लिनिकच होतं. तो डॉक्टर बघून हिला म्हणतो, मी हात लावणार नाही, तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि तिचे आयबॉल्स पण वर गेले होते. त्याच्यानंतर मग तो ऑटोवाला होता ना, तो डोंगरीचाच होता, आपल्या मुंबईतला होता. बरं. मग जेव्हा हे लोक रिटर्न आले की डॉक्टर बोलले मोठ्या हॉस्पिटलला न्या. तर तो म्हटला की एक काम करा, आपण हिला ना थोडंसं फिरून आणू.
हां हां. मग तिला रिक्षामध्ये त्यांनी थोडंसं देवाची गाणी लावली. त्यांच्याकडे काय जे होतं शिर्डीचं उदी होती वाटतं, हां. विभूती, ते लावली. त्याच्यानंतर मग एक टपरीवर गेले, तिकडे तिला सोडा घेतला, तो तिला दिला. मग 1-2 तास ते रिक्षावाला त्यांना फिरवत होता. त्याच्यानंतर मग ती नॉर्मल झाली. आल्यानंतर काही दिवसातच तिचा गावचा एक मोठा काका आहे ना, तो गावी ऑफ झाला कोरोनामध्ये. हां हां. आणि ह्यांना फोन यायच्या, म्हणजे इथे फोन आला आणि ह्यांना कळतंय की असं असं झालंय, आणि इकडे हिला सेम तसंच अटॅक टाईप झालेलं, सेम ट्रिगर केलं त्याच वेळी. ही पूर्ण अशी ताट झाली, हातपाय ताट असे, आणि आयबॉल्सवरती आकडून बसली एकदम. फुल अकडली तिची बॉडी. कारण आता तिचं बॉडी एक डोअर तो उघडला गेला होता, जिकडे लोक असे अटॅक्स होतात. हो. त्याच्यानंतर मग सेम त्या लोकांनी तिला घरातलं मंदिर आहे तिकडे घेऊन गेले, तिचे पप्पा वगैरे, आत्या पप्पांनी. मग तिला विभूती वगैरे लावली, थोडं गंगाजल टाकलं, आणि त्याच्यानंतर मग ती थोडी बॉडी तिची नॉर्मल झाली. नंतर तिला घेऊन आले हॉलमध्ये. मग तिला विचारत होते, मी बोलली ना मगाशी पण, की कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो ना आपण तेव्हा त्या एंटिटी बरोबर, त्या आत्म्याबरोबर. हां. तर मग तो जो आत्मा होता ना, तो तिच्या काकाचा आला होता हिच्यामध्ये त्याच वेळी. आई शपथ. आणि तो आता ही आत्याला आत्या बोलायला पाहिजे ना, पण तो ज्या नावाने हाक मारायचा ना, त्या नावाने ही हाक मारत होती. बापरे. म्हणजे हिची जी मोठी आत्या आहे ना, तिला काहीतरी प्रभा आणि पुढे काहीतरी नाव आहे. तर नॉर्मली सगळे प्रभा असंच म्हणतात. तर त्यांचं पूर्ण नाव हिने घेतलं, जे तिचा तो काका मोठा बोलायचा, नावाने हाक मारायची. बापरे. आणि मग ती कधी नॉर्मल झाली? मग लगेच नाही. मग ह्या लोकांनी तिला दर्ग्यामध्ये नेलं, माहीमच्या आय थिंक. मग तिकडे तावीज वगैरे बांधून घेतली. मग ती आता 2 वर्ष झाले, अजून तरी तिला काही परत तसं काही नाहीये, एक्सपिरियन्स तिने केलं नाहीये. पण मग ते आहे की एकदा का तो डोअर ओपन झाला की मग ते इन्व्हिटेशन कोणालाही लवकर ऍक्सेसिबल होतो तो. बापरे. माझा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड असू शकतो हा, कारण आपण एवढे पॉडकास्ट केलेत, पण खूप गोष्टी इंटरेस्टिंग होत्या. स्पेशली मला असं वाटलं की माझीच कोणती मोठी बहीण गोष्टी सांगते आणि तसं, कारण खूप मजा आली मला. तुला कसं वाटलं? मला तर खूप मजा आली गोष्टी सांगताना. मला तेच होतं की तू एन्जॉय करतो की नाही. खरोखर मी तर खूप एन्जॉय केलं. ऍक्च्युली मला असं वाटतं व्ह्यूअर्स तर इम्पॉर्टंट आहेत, पण जो होस्ट आहे तो एन्जॉय करणं खूप महत्वाचं. अगदी बरोबर. आणि आता आपल्याला अजून एक एपिसोड पण करायचा आहे. नक्की. कारण आपलं असं ठरलं होतं, मला एक होतं की मला ते पर्सनल एक्सपिरियन्स ऐकायचेच होते. पण आता तुम्ही जी एवढं वर्ष कॉन्टेंट बनवताय, जवळ 6-7 वर्ष तुम्ही बनवताय, आणि तेव्हा ते बनवता तुम्ही खूप गोष्टी तुम्ही ऐकल्यात, तुम्ही लोकांना सांगितल्यात. आणि मला त्याच्यापैकी स्पेशली जी गोष्टी असतात ज्या मला इंटरेस्टिंग वाटतात ते म्हणजे घाटावरच्या गोष्टी, किंवा हायवेज, चकवा, रोड, छलावा वगैरे जे बोलतात, तर त्याच्यावर मला एक एपिसोड करायचा आहे. तर हा एपिसोड आपण आता इथे एंड करूया आणि तो नेक्स्ट एपिसोडला सुरुवात करूया, जो की लवकरच आपण टाकू ऑडियन्ससाठी. आणि थँक्यू सो मच श्रद्धा फॉर कमिंग, आणि थँक्यू सो मच स्कॅरी पंपकिन टीमलाही, ज्यांनी तुम्ही आलात आणि मजा आली. थँक्यू सो मच रिकी, इकडे तू इन्व्हाइट केलं मला आणि माझ्या एवढ्या गप्पा गोष्टी ऐकल्यास. मला खूप मजा आली. मला पण खूप मजा आली गोष्टी सांगण्यात, कारण तू एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन ऐकत होता ना की मला असं वाटत होतं मी सांगतच राहावं. आपलं ठरलेलं आपलं खूप मोठा पॉडकास्ट झाला, आपलं किती होईल किती नाही असं, पण मजा आली. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत स्कॅरी पंपकिन हा यूट्यूब चॅनल नसेल बघितला तर जाऊन बघा, कारण अशा तिथे बऱ्याच गोष्टी आहेत, तर नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्म असेल तो फिल करा, आणि आपण मी सोबत एक पॉडकास्ट करू शकतो. स्पॉटिफायवर ही ऐका, आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. बाय. थँक्यू श्रद्धा, थँक्यू सो मच. थँक्यू रिकी.